ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज, चिलीम भरून देऊ? नको. आपल्याला काही हवंय का? मला सांगा ना, मी आणून देतो. आम्हाला जे काय हवंय ते येत आहे. काय महाराज? महाराज आलास? हो महाराज, हे पाणी आणि हा मेणाचा गोळा. व्यंकट. हो महाराज, हे पाणी आणि मेणाचा गोळा कशासाठी? तुला काय करायचं त्याच्याशी? तुझ्यापाशी आहे उत्तर? महाराज, आम्हा भक्तांना जे प्रश्न पडतात ते तुमच्यापाशी येऊन थांबतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपणच देता. हो ना, मग गप्प बैस तू. पंकट. जी महाराज. अरे यावर तर पाण्याचा काहीच परिणाम झाला नाही. कसा होणार महाराज? मेण येते. अरे हो, हे आमच्या लक्षातच आलं नाही. इथेच तर घोळ आहे. महाराज. पंकटा, जगातल्या असंख्य लोकांना साध्या सोप्या गोष्टी कळत नाही. त्या कळल्या असत्या तर जगातला प्रत्येक माणूस सुखी झाला असता. ऐकतेस ना रे? आई, अगं बघ ना, अण्णांची बैठक अगदी त्यांना प्रसन्न वाटेल अशी लावली की नाही? तुझ्या आवडीचंच काम आहे. एखाद दिवस आम्ही बैठक लावली तर लगेच यांना फरक कळतो. विचारतात, आज आमचा अभिषेक घरी नाही वाटतं, बैठक लावली नाही. मी मूषक आहे. मूषक गणरायाच्या पायाशी असतो म्हणून त्याला मान मिळतो. तसंच मी माझ्या वडिलांच्या पायाशी आहे म्हणून मला मान मिळतो. याची जाणीव मला आहे आणि याचा अभिमानही मला खूप वाटतो. सासूबाई, आज मामाजींनी यायला फार उशीर केला. मी त्यांच्या आवडीच्या बदाम आणि खारका तबकात काढून ठेवल्यात. मसाले दूधही तयार आहे. आम्ही आलो आहोत. ए शाळा माझा बाळतो. अण्णा, आयुष्यमान हो. शिकून खूप खूप मोठा हो. अगदी माझ्याहूनही मोठा. तू माझा नातू म्हणून तुझी ओळख होण्यापेक्षा मी तुझा आजोबा म्हणून जगासमोर तुझी ओळख होऊ दे. खडा खडा खडा. महाराज. खडा खडा खडा. महाराज, आपण आत्ता जरी इथे असलात तरी अन्यत्र कुठेतरी आहात. आपल्या एखाद्या भक्तावर संकट येऊ पाहतं हे आपल्याला दिसतंय आणि ते निवारण्यासाठी आपण त्या भक्ताला एखाद्या ग्रहाचा खडा सुचवू पाहत असाल तर मला सांगा. त्या भक्तापर्यंत त्या ग्रहाचा खडा पोचवण्याची व्यवस्था मी करतो. मूर्ख, आगाऊ, बावट. महाराज. अरे कसला ग्रहाचा खडा आणि कसलं काय? अरे मी मिठाच्या खड्याविषयी बोलतोय. तू अल्पमती आहेस. तू जास्त अक्कल चालवू नकोस. हो महाराज. पण महाराज, मिठाचा खडा म्हणजे? बंकट, अरे दुधात मिठाचा खडा पडला तर काय होतं? दूध नासतं. विनायकाच्या आयुष्यात तसं होणं आता फार लांब राहिलेलं नाही. विनायक? कोण विनायक महाराज? खडा खडा खडा. जपा कुसुम संकाराम काश्यपेयम महाद्युतिम तपोरीम सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम.
अभद्र अभद्र, आता पुन्हा स्नान करावे लागणार. हा सारा सुद्धा थट्टा नाही, हे निश्चित कोड आहे, कोड. मला मला कोड. देवा देवा, हे काय झालं? माझ्या अंगावर कोड उठलंय. अरे मी असं कोणतं पाप केलं होतं म्हणून अशी घृणास्पद शिक्षा तुम्हाला देतोयस? दिवसातले 3 प्रहर मी सोहळ्याने वावरत असतो आणि अशा वेळी माझ्या अंगावर उठलेलं हे कोड इतरांच्या दृष्टीस पडलं तर? अण्णा अण्णा अण्णा, बाहेर काही ब्राह्मण आले आहेत. आपली नित्यपूजा आटोपल्यावर आपल्या समवेत अथर्व शिष्याचे पठण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. विनमुख ते परत जाण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. त्यांना काय सांगू? काय सांगशील? तेच आपणाला विचारतोय अण्णा. आमची पूजा आटपायला अजून बराच अवधी लागेल. नवग्रह आमच्यावरती रुष्ट होण्याची शक्यता गृहीत धरता त्यांची शांती करून घ्यायचा आमचा मानस आहे. तेव्हा त्यांना यथोचित दक्षिणा दे आणि पाठवून दे. परंतु अण्णा, मी सांगतो ते कर. बर. देवा, आता या संकटातून तूच मला वाचव. आता मला अघोर संकटनाशक स्तोत्राचा अखंड जप केला पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव, श्री दत्ता समान पाहि देवादिदेव, भाव ग्राह्य क्लेश हरिं सुकीर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. अभिषेक, अभिषेक. आई, अत्तराचा छान सुवास दरवळतोय ना. अण्णांना हिना अत्तरे फार प्रिय. आज ते आले की या बैठकीवर नक्की बसतील बघ. कुणास ठाऊक काय बिनसलंय यांचं. नेहमीच्या सवयींना बगल देणार हे नाही. एखादी सवय आवडली की ती नियम म्हणून जतन करणारे हे. आणि आता नेहमीचं वागणं नाही, नेहमीचं बोलणं नाही, आणि काय बिनसलं हे सांगायला तयार नाहीत. समजायचं तरी काय? आई, अण्णांच्या वागण्यात खरंच खूप बदल झालाय. सोहळ्या वावळ्याच्या बाबतीत कधीही तडजोड न करणारे अण्णा आताशा अंगारखा खालून देवाची पूजा करतायत. आई, हे सगळं मला गूढ आणि अगम्य वाटू लागलं. आता हे आले ना की त्यांना स्पष्ट विचारूया. कोण काय विचारणार आहे मला? मी या घरातला कर्ता पुरुष आहे. मला काही विचारण्याचा अधिकार तुम्हाला कोणा दिलाच कोणी? एव्हा ना माझ्या वागण्या बोलण्यातला फरक सर्वांना जाणवू लागलाय. पण मी तरी काय करू? हा किळसवाणा रोग अंगावर बाळगत मी लोकांना सामोरा कसा जाऊ? त्यांना टाळण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. असं करताना माझ्या मनाला किती यातना होत आहेत त्या माझ्या मला माहित. विहिरीवर उघड्यानं आंघोळ करायची, मग ओले त्यानं सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं, सोहळ्यानं पूजा करायची. हा माझा नियम मोडावा लागला. आता तिन्ही त्रिकाळ माझ्या अंगावर अंगरखा असतो. काय विचार करत असतील ही मंडळी?
माझ्यात हा बदल कशामुळे आला असं त्यांना वाटत असेल. पानं वाढायला घेऊ का? नको, भूक मेल्यासारखी झाली. कशाने हो? काही कळत नाही. अण्णांचं वागणं बदललंय म्हणून ना? हो, काही कळत नाही. असं का व्हावं? अण्णा शिस्तीचे तसे कडक, पण स्वभाव मन मोकळा, मन मिळावू. आता तर ते फारसे कोणाशी बोलत नाही. स्वतःच्याच कोशात गुरफटून घेतलं त्यांनी स्वतःला. चैतन्य आणि उत्साहाचा खळखळता प्रवाह असा शांत झालाय, ते पाहून वाटतं ही वादळापूर्वीची शांतता तर नाही. सत्य कितीही लपवलं तरी ते लपत नाही. त्याला स्वीकारण्यातच शहाणपण. वास्तव कितीही विदारक असलो तरी त्याला स्वीकारलं तर त्याच्या मागच्या कारणापर्यंत पोहोचता येतं. विदारक वास्तवाच्या मागचं कारण कदाचित सुंदरही असू शकतं. हे परमेश्वरा, या पामराला क्षमा कर. म्हणजे झाल्यापासून सोहळ्यानेच तुझी पूजा करण्याचा नियम मला मोडावा लागला. पण याचं कारण तुला माहितीये. माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मला सांगतो की माझ्या अंगावर उठलेलं एक कोड ही नवग्रहांची माझ्यावर झालेल्या अवकृपेचीच परिणिती आहे. तेव्हा मी तुझ्या साक्षीनं त्या नवग्रहांना प्रसन्न करू इच्छितो. तुझा आशीर्वाद असेल तर काहीच अशक्य नाही. नवग्रह पीडाहार स्तोत्राच्या अखंड पठणाने मी व्याधीमुक्त होईल असा आशीर्वाद दे मला परमेश्वरा, असा आशीर्वाद दे. ग्रहणामादिरादित्यो लोकरक्षणकारकः विषमस्थान संभूतां पीडां हरतु मे रविः. रोहिणी दिशा सुधामूर्तिः सुधागात्रः सुधाशनः विषमस्थान संभूतां पीडां हरति मे विदुः. भूमिपुत्रो महातेजा जगतां भयकृतः सदा वृष्टिकृदृष्टिहर्ता च पीडां हरतु मे कुजः. परमेश्वरा, हे काय झालं? अभिषेक, अभिषेक,
अण्णा, अभिषेक, अरे आई यांनी आपल्याला अंधारात ठेवलं, विश्वासघात केला. आजवर कटाक्षाने 16 पाळणारा माणूस अचानक बदलू लागला. याच्या मागचं कारण हे होतं. सत्य कितीही दडवण्याचा प्रयत्न केला तर ते कधी ना कधी उघडं होतच. यांचा अंगरखा जळाला. या मागे परमेश्वराचं नियोजन होतं. यांचा खोटरडेपणा परमेश्वरानेच उघड केला. हे बरं झालं. अण्णा, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अभिषेक, स्वतःच्या वडिलांशी बोलतोय, भान ठेव जरा. देवापेक्षा जास्त विश्वास ठेवला यांच्यावर. यांनी विश्वासघात केला. मग मी बेभान होणार नाही का? अभिषेक, अरे यांच्या अंगावर कोड उठलं, ह्याच्यात यांची काय चूक आहे? यांची काहीच चूक नाहीये. घोर पातक केल्याशिवाय हा भयंकर रोग कोणालाही जडू शकत नाही. आणि यांनी काय पातक केलं असेल हे यांना ठाऊक. परंतु यांच्या पापाची फळं आम्ही भोगणार नाही. यापुढे यांचं तोंडही बघणार नाही आम्ही. अभिषेक, चल ग. अभिषेक, कावेरी, तुलाही असंच वाटतं की चूक माझीच आहे? नाही, मी आहे ना तुमच्यासोबत. मी समजावीन त्याला, सगळं ठीक होईल. देवा, परमेश्वरा, अखेर कोड फुटलंच. जे व्हायचं होतं तेच झालं. पण लक्षात ठेव, जे होतं ते भल्यासाठीच होतं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.